नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत हे सोबतच मीटिंगसाठी ऑफिसमध्ये येतात. ऑफिसमध्ये आल्यानंतर अद्वैत एक कॉल करतो की लगेच मीटिंगला सुरुवात, मी लगेच पोहोचतो, लगेच सुरुवात होईल. तेव्हा लगेच फोन ठेवल्यानंतर कला ही चांदेकर म्हणजे अद्वैतला विचारते की अद्वैत, मीटिंगच्या वेळेस प्रेझेंटेशनमध्ये काही डिझाईन दाखवायच्या असतील तर ह्या 3 डिझाईन तयारच आहे. म्हणून कलाने ज्या डिझाईन्स बनवलेल्या आहे तर ती अद्वैतला दाखवते. ते डिझाईन तू दाखवू शकतो. तेव्हा कला ही ते डिझाईन्स दाखवते. तर अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, बाकी जर काही चेंज करायचं असेल तर मी तुला मेल करू शकतो. नंतर आता राहुल बाहेर थांबलेला असतो तर रोहिणी ऑफिसमध्ये येते आणि राहुलला बघून विचारते की राहुल काय झाले, तू येथे का थांबलास. तेव्हा राहुल म्हणतो की अगं मॉम थांब, वेळ आल्यानंतर मी सगळं काही तुला सांगेल. म्हणून आता या मीटिंगचा काहीतरी असा घोळ घालून ठेवायचा, यामागे राहुलचा आणखीन एक प्लॅन असतो. त्यात रोहिणीसुद्धा आता राहुलच्या बरोबरीने असते. तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ, मी तुला सांगेल त्या योग्य वेळी तू सरोज मामीला फक्त येथे घेऊन ये. तेव्हा राहुल त्याच्या सर्व प्लॅनबद्दल रोहिणीला सांगतो. रोहिणी आता राहुलचा प्लॅन ऐकून खुश होते. तेव्हा आता हे सर्व ऐकून रोहिणी विचारते की हा तर तोच माणूस आहे. तर राहुल म्हणतो की हो यस, आणि एकतर तू योग्य वेळ आल्यानंतर आता सरोज मामीला येथे घेऊन ये, मात्र वेगळीच मजा येईल. तेव्हा आता हे सर्व ऐकून रोहिणी मनात विचार करते की राहुलचा कॉन्फिडन्स काही वेगळा दिसतो, त्यामुळे बहुतेक हा प्लॅन राहुल नक्कीच सक्सेसफुल करून दाखवेल. आणि रोहिणी म्हणते की चला आता बघूयात. म्हणून रोहिणी बाजूला जाते आणि राहुल एका बाजूला. त्यानंतर मात्र आता कलाही तेथे ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये असते आणि अद्वैत मीटिंगसाठी दुसऱ्या कॅबिनमध्ये गेलेला असतो. तेव्हा मात्र आता येणारे जाणारे सर्व काही कॉल्सही कला उचलत असते. आणि तेवढ्यात वर्मा गोल्डमधून एक माणूस येतो आणि मी वर्मा गोल्डमधून आलेला आहे असं तो कलाला नमस्कार करून ओळख करून देतो. कारण हा राहुलचा माणूस असतो. आणि आता तो कलाला म्हणतो की हे बघा, आपल्याला ठरल्याप्रमाणे डीलमध्ये जे काही पैसे आहे तर ते पैसे मी घेऊन आलेलो आहेत, कारण एकतर मी खूप घाईत आहे. आणि जो काही नयनाने राहुलला प्लॅन सांगितलेला आहे त्या प्लॅननुसार आता राहुल हा सर्व प्लॅन करतो. म्हणजे हा पैसे घेऊन आणणारा माणूस हा राहुलचा माणूस असतो आणि यात मात्र आता कलाला गुंतवायचं असतं. म्हणून आता नयना जे काही म्हणलेले असते, म्हणजे हे पैसे तू राहुल डीलरच्या माणसाला दे आणि तो डीलरचा माणूस डील आहे म्हणून कलाला पैसे देईल. तेव्हा मात्र कला नाही, नको असे आढेवेढे घेईल. तेव्हा कला सुद्धा अगदी तेच म्हणलेले असते की मला हे पैसे माहिती नाही, मी हे पैसे नाही घेऊ शकत. अगदी जसे ही नयनाने राहुलला सांगितलेले असते की अगदी तसंच होत असतं. तो माणूस पैसे देत असतो आणि कला नाही म्हणत असते. त्यानंतर आता नयनाने राहुलला सांगितलेलं असतं की हे बघ, कला खूप हुशार आहे, ती ऑनलाईन पेमेंट कर किंवा काही कागदपत्र मागेल. तेव्हा मात्र त्या माणसाला तू काहीतरी असं वेगळं थातूर मातूर कारण सांग, त्याच्याकडे वेळ नाही असं काहीतरी कारण त्याला सांग, म्हणजे कलाचा नक्की विश्वास बसेल. आणि त्याचप्रमाणे आता तो माणूस कलाला म्हणजे सांगतो की हे बघा मॅडम, अहो तुम्ही हे पैसे ठेवा. तेव्हा कला त्याला म्हणते की हे बघा, अद्वैत चांदेकर मीटिंग मध्ये आहेत, ते आल्यानंतर तुम्ही त्याला पैसे द्या. तेव्हा आता तो जो काही वर्मा गोल्ड मधून आलेला माणूस आहे तो म्हणतो की खरंच मॅडम, माझ्याकडे वेळ नाही खरंच. तेव्हा कलाही म्हणते की मला काय वाटतं की तुम्ही इतके पैसे आहे तर कंपनीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा, नाहीतर अद्वैत सरांच्या अकाउंटला ट्रान्सफर करा. आणि जेव्हा कलाही त्या माणसांच्या हातातून पैसे घेत असेल त्यावेळेस मात्र ते सरोज मॅडम यायला हवे. आणि तुला तर माहितीच आहे की अद्वैत असे कुणाच्याही हातातून विदाऊट अकाउंट म्हणजे पैसे घेऊ शकत नाही. त्याला प्रत्येक पैशाचा हिशोब कसा चोख लागतो आणि त्याला प्रत्येक जे काही पेमेंट आहे ते ऑनलाईन असतं. त्यामुळे आता जर कलाने ही सर्व चूक केली तर मात्र अद्वैत तिच्यावर सुद्धा खूप असा भडकू शकतो. आणि साक्षात देव जरी आला ना तरी सुद्धा अद्वैत पासून तो कलाला नाही वाचू शकत. तेव्हा तरी सुद्धा कला ते पैसे घ्यायला नकार देत असते की मी एवढे पैसे नाही घेऊ शकत, तुम्ही प्लीज समजून घ्या. आणि तुमच्याकडे जर काही लेखी कागदावर असेल तर ते मला दाखवा, ते मी बघेल. अगदी जसजसे नयनाने सांगितलेले असते तर अगदी तसतसेच घडत असते. तेव्हा आता तो माणूस म्हणत असतो की मॅडम, साधा व्यवहार आहे आणि आपले जे काही बरेचसे काम आहे पैशाचे ते विश्वासावर चालत असतात. आणि तेवढ्यात आता रोहिणी ही सरोजला तेथे घेऊन येते. कला त्या माणसाला म्हणत असते की मला ह्या डील बद्दल माहिती नाही, मी तुमच्याकडून एवढे पैसे कसे घेणार. तेव्हा तो माणूस म्हणत असतात की हे बघा, जर पैसे तुम्ही नाही घेतले तर सर्व काही काम हे अडकतील. त्यामुळे आता कला नाही म्हणत असते की तरी सुद्धा जबरदस्तीने तो माणूस कलाच्या हातात ते पैसे देतो आणि मॅडम प्लीज तुम्ही हे पैसे साहेबांकडे द्या, मी आता निघतो, माझ्याकडे वेळ नाही. आणि आता रोहिणी हे सर्व सरोजला दाखवते आणि पुन्हा आता राहुल रोहिणी कलाला या सर्व अडकवतात.
तेव्हा मात्र आता तो माणूस पैसे देऊन बाहेर येतो. राहुल त्याला खुणावतो की काम झाले का. तेव्हा तो माणूस काम झाले असं खुणावतो. तेव्हा आता सरोज हे सर्व पाहते तर आता कला बाबतीत तिचा आणखीन एक गैरसमज होतो, कारण आता मुद्दाम हे राहुल आणि रोहिणी यांनी केलेलं असतं. तेव्हा आता कला म्हणते की इतके सर्व पैसे आहे, मी तर असे नाही ठेवू शकत, त्यामुळे आता हे पैसे मी माझ्या बॅगमध्ये ठेवते. तेव्हा आता कला हे सर्व पैसे बॅगमध्ये ठेवते, परंतु रोहिणी लगेच सरोजला दाखवते की बघतेस ना सरोज वहिनी, अगं ही कला सगळे काही व्यवहार आता स्वतः करायला लागली. तेव्हा आता सरोजला पुन्हा एकदा राग येतो. नाही म्हणजे हळूहळू सगळे काही सूत्र ही स्वतःच्या हाताने घेतात दिसते मला. आणि सरोज वहिनी तू तर चांदेकर ज्वेलरच्या सगळ्या काही पैशांचे कारभार सांभाळते, मग तिने स्वतः तुला येऊन सांगायला हवे होते. हे तर तिला सर्व माहिती आहे आणि तरी सुद्धा ती काही बोलली नाही. आणि ती त्या माणसाला सुद्धा सांगू शकली असती की सरोज मॅडम तुमच्या ऑफिसमध्येच आहे, तुम्ही त्यांना जाऊन पैसे द्या म्हणून. आणि हे बघ एवढं सर्व काही जाऊन दे, हिने पैसे घेतले पण ते पैसे कुठे ठेवते का तिच्या पर्समध्ये. आणि आजपर्यंत मी आपल्या कोणत्याही पैशाच्या व्यवहारापर्यंत असे पैसे कुणाला पर्समध्ये ठेवताना नाही बघितलं. इतक्या दिवसांचा आपला हा व्यवसाय सुरू आहे आणि पैशांचा व्यवहार. आणि काय हे सर्व नाही, कारण तू वहिनी अगं चांदेकर ज्वेलर्समध्ये एक नियम ठेवलेला आहे. आणि ही कालची आलेली मुलगी बघ ना, अगं तुझ्या इतक्या वर्षांच्या व्यवहारावर जे काही नियम तू केलेले आहे ते सर्व काही एका मिनिटात ती मोडून टाकते. अगं सरोज वहिनी तूच सांग की तुझ्या आणि तुझ्या या नियमांचा काय असा उपयोग राहिला. तेव्हा आता रोहिणी मुद्दाम सरोजला भडकून देत असते. तेव्हा आता सरोज रागाने म्हणते की आत्ताच्या आत्ता जाते आणि मी हिला जाब विचारते. तेव्हा आता रोहिणी म्हणते की सरोज वहिनी अगं असं नाही, प्रत्येक वेळेस तू असंच करीत असते, डायरेक्ट तोंडावर विचारत असते, परंतु नाही. तेव्हा आता सरोजला राग येतो. सरोज म्हणते की काय ग वाटेल तशी बोलशील का, संधी मिळाली म्हणून लगेच काही पण बोलायचं का. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी तसं नाही, जर आपल्या मनात काही आले तर लगेच आपण तोंडावर बोलून टाकतो, पण यावेळेस मात्र आपल्याला असं नाही करायचं. आणि तू जर डायरेक्ट तिला जाऊन विचारलं तर ती स्वतः काहीतरी असं प्लॅन करेन आणि तिच्या जे काही बाजू आहे तर ती या प्लॅनमधून काढून घेईल, म्हणजे स्वतःच्या अंगावर ती काहीच येऊन देणार नाही, अशी ती कला आहे. सरोज वहिनी तुला तर माहितीच आहे ती काय म्हणेल. बरं अद्वैत ऑफिसमध्ये नव्हता म्हणून तिने ते पैसे घेतले आणि मग तू हे सर्व करून काय उपयोग होणार, तुझे शब्द वाया जातील. त्यामुळे तू अद्वैत समोर आल्यानंतर जे काही करायचे असेल ते तू करू शकते. आणि आजकाल तर त्या मुलीचा अद्वैतला जास्तच पुळका आहे आणि तो जर जरा काही बोलला तर त्यांच्यामध्ये गैरसमजाची ही ठिणगी पडेल आणि एकदा ठिणगी पडली तर त्याची आग व्हायला काही वेळच लागणार नाही. त्यावर आता सरोज विचारते की अगं पण नक्की काय करायचं आहे. तर त्यावर आता रोहिणी सांगते अगं आता इने हे पैसे घेतले, मग वर्मा ते गोल्ड वाले तर विचारतील की काम सुरू झाले की नाही, मग तर अद्वैतला स्वतःच समजेल की ही खरे कशी आहे आणि ती कोण आहे ते त्याला सुद्धा कळून दे, कारण ही ऑफिसमध्ये असताना त्याच्या डोक्यावर नाचायचा प्रयत्न करते. तेव्हा सरोजला आता रोहिणीचं सर्व काही बोलणं पटतं आणि ती लगेच रोहिणीला म्हणते की हो तू एकदम बरोबर बोलतेस. आणि ती जरा बाजूला जाते तर रोहिणी लगेच राहुल जवळ येते. राहुल म्हणतो की हो मम्मा एकदम तू परफेक्ट केलं, अगदी सरोज वहिनीला भडकून तू तिचे कान भरले. आणि हे बघ आणि काय ग मम्मा माझा प्लॅन तर तुला आवडला ना, आता तरी इम्प्रेस झाली ना तू. तेव्हा आता रोहिणी लगेच खुशून म्हणते की वाव राहुल तू तर कमाल केलीस आणि यावेळेस मात्र तुझा हा प्लॅन वर्क होताना मला दिसतो. तेव्हा आता हे ऐकून राहुल तर खुश होतो आणि ती आता राहुलला वेल डन असं बोलते. तेव्हा आता राहुल म्हणतो की मम्मा अगं ही तर सुरुवात आहे, कारण यानंतर सुद्धा माझ्या डोक्यामध्ये एक असा मस्त प्लॅन आहे. त्यानंतर आता इकडे काजल ही तेथे बाजारात असते आणि सोहम गाडीवरून जात असतो, परंतु आता काजल त्याला आवाज देते की सोहम, परंतु सोहम काही काजलकडे मुद्दाम लक्ष देत नाही, कारण जेव्हा काजल त्याला म्हणलेले असते तर ते सर्व क्षण त्याला आठवतात. आणि त्याचनंतर आता एक काही जोडपं हे बाजारात कंदील घ्यायला आलेलं असतं. तेव्हा ते जे काही त्या लेडीज असतात तर ते कंदील घेत असतात. तर ते काका ओरडतात की अगं चल ना उशीर होतोय, परंतु त्या लगेच म्हणतात की थांबा मला कंदील घ्यायचा. आणि त्याच वेळेस सोहम गाडीवरून येत असतो आणि गाडीवरून येत असताना मात्र आता काजल त्याच्याबरोबर जे काही असे बोललेली आहे. आणि जेव्हा सोहम घरी आलेला असतो आणि काजल पाणी घेऊन येते, परंतु सोहम हातात मागत असतो आणि काजल त्याच्या हातात न देता टेबलवर अगदी रागाने तो ग्लास ठेवून देते. हे सर्व काही आता गाडीवरून येत असताना सोहमला आठवतं, म्हणून त्याला बाईक चालवतानाही लक्ष नसतं की समोर कोण आहे ते. सोहम डायरेक्ट त्यांच्या अंगावर गाडी घेऊन येत असतो आणि तेवढ्यात आता एक मुलगी धावत येते आणि त्या आजी आणि आजोबांना लगेच बाजूला लोटते आणि त्यांचा म्हणजे अंगावर येणारी जी काही गाडी असते तर सोहमला तेव्हा लक्षात येते
होते. सोहम पुढे जातो आणि लगेच गाडी थांबवतो. तेव्हा ती मुलगी आता त्या आजी आणि त्या आजोबांना बाजूला घेते आणि विचारते की आजी आजोबा लागले का फार. तेव्हा आता सोहम लगेच तेथे जी काही गर्दी जमलेली असते त्या गर्दीतून त्या मुलीकडे एकटक पाहत असतो. तेव्हा ती मुलगी आता त्यांना पाणी प्यायला देते तर सोहम लगेच पुढे येतो. सोहम म्हणतो की खरंच एक्सक्यूज मी, अहो मला माहिती नव्हतं, सॉरी त्याबद्दल खरंच, कारण मी जरा गडबडीत होतो आणि मला माहिती नव्हतं की तुम्ही पुढे होतात म्हणून माझं खरंच लक्ष नव्हतं. पण खरंच तुम्हाला काही लागले नाही ना. तेव्हा आता ते आजी आणि आजोबा सोहमकडे एकटक पाहत असतात. तेव्हा मात्र आता जो काही एक माणूस तेथे असतो तर तो सोहमला म्हणतो की तुम्हाला कळत नाही की गाडी कशी चालवायची ते. तेव्हा आता तीच मुलगी म्हणते की नाही अहो त्यांची काही चूक नाही, आजी आणि आजोबाच मध्ये आले होते. तेव्हा आता ती मुलगी म्हणजे अनामिका असते आणि ती जेव्हा मागे वळून पाहते तर सोहम आणि अनामिका हे दोघांची ओळख असते. तर सोहम तिला पाहून खुश होतो आणि अनामिका अगं तू, तर अनामिका म्हणते की सोहम अरे तू, आणि ती सुद्धा सोहमला ओळखते. तेव्हा लगेच सोहम म्हणतो की खरंच सॉरी, मी गाडी ठोकली आणि आजी आजोबा या दोघांना सुद्धा तो परत सॉरी बोलतो आणि तुम्हाला घरापर्यंत सोडू का असे विचारतो. तेव्हा आजी म्हणते की काही झाले नाही, थँक्यू, पण जरा सांभाळून गाडी चालवत जा बरं. आणि आजकालची जी काही पोरं असतात तर ती सरळ डायरेक्ट न विचारता निघून जातात. त्यांना काही घेणे देणं नसतं, म्हातारे असो, अशा लोकांची तर त्यांना किंमतच नसते. आता आजोबा सुद्धा म्हणतात की तुम्ही दोघेही मुलं आमच्यासाठी थांबलात, आमची काळजीने इतकी चौकशी केली, हेच तर आमच्यासाठी खूप झालेलं आहे, अगदी भरून पावलंस. आजी म्हणतात की आम्हाला काही लागलं नाही. तेव्हा सोहम आणि जे काही ही अनामिका आहे तर ते एका आजी आणि आजोबांची पिशवी असते, तर एक बन सोहमच्या हातात आणि एक बन अनामिकेच्या हातात, तर ती पिशवी उचलतात आणि आजी आणि आजोबांच्या हातात देतात. तेव्हा आता अनामिका म्हणते की चला मी तुम्हाला रोड क्रॉस करायला मदत करते, म्हणून ती आजी आणि आजोबांच्या हाताला धरते आणि त्यांना रोड क्रॉस करून देते. आणि अगदी ते आजी आणि आजोबा आहे अनामिकेवर सुद्धा अगदी खुश होतात आणि तेथून ते निघून जातात. तर सोहम हे सर्व पाहत असतो. तेव्हा आता सोहम हा अनामिकेकडे पाहत असतो आणि बोलायला तिच्या जवळ येतो. त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये रोहिणी ही कलाकडे येते आणि कलाला म्हणते की काय ग, तू अजूनपर्यंत घरी नाही का गेली. त्यावर कला म्हणते की नाही, डिझाईनचं काहीतरी काम सुरू आहे आणि जेव्हा चांदेकर येईल तेव्हा तर आम्ही एकत्र जाऊयात. तेव्हा रोहिणी मुद्दा म्हणते की अगं तेच तर सांगायला आले होते, कारण डॅडचं जे काही खाणं पिणं औषध गोळ्या असतील ते सगळं काही तूच पाहते. जर तू इकडे असतील तर सगळं काही बिचारे एकट्या रजनीलाच करावे लागेल. सर्व काही अगदी आबांचं स्वयंपाक वगैरे घरातील सर्व काम तिलाच बघावं लागेल. त्यामुळे मी तुला काय म्हणते की आम्ही सर्वजण येते आहोत ना, मग तू एक काम कर, तू घरी जा. आणि अगं डिझाईनचं काम काय, डिझाईनचं काम तर तू घरी बसून सुद्धा करू शकते. म्हणून रोहिणी आता प्लॅनमध्ये अडकवण्यासाठी कलाला मुद्दाम घरी पाठवत असते. कला तर रोहिणीला हो म्हणते आणि परत विचार करते की काय करू. आणि खरं तर बराच वेळ झालेला आहे आणि तिकडे तर रजनी मॅडम एकटेच असतील म्हणून ती विचार करत असते. तर रोहिणी विचारते की काय ग, कसला विचार करतेस. तेव्हा कला म्हणते की काही नाही आणि निघतेच थोड्या वेळाने. तेव्हा लगेच आता रोहिणी म्हणते की अगं लगेच थोड्या वेळाने कशाला, आत्ताच निघ, कारण जर ट्रॅफिकमध्ये तू अडकलीस तर तुला घरी जाण्यासाठी उशीर होईल. तेव्हा कला लगेच रोहिणीचं जे काही आहे सांगितलेलं ते तिला पटतं आणि लगेच घरी जायला निघते, आपली बॅग घेते. रोहिणीला मात्र आता खूप काही आनंद होत असतो. तेव्हा आता रोहिणी हे सर्व बघून मनात म्हणते की बरोबर अगदी व्यवस्थित गेम बसला आणि बरोबर आता जे काही ठरवले अगदी त्याच प्लॅन प्रमाणे होईल आणि ते पण ते ठरलेल्या वेळात. तेव्हा आता रोहिणी लगेच खुश होते कारण तिचा प्लॅन अगदी सक्सेस होणार आहे म्हणून. त्यानंतर आता इकडे अनामिका ही सोहमला म्हणते की म्हातारपण, आणि बघ ना म्हातारपणी कितीही गरज असली तरी सुद्धा आपण कसे स्वतंत्रपणे राहू शकतो हे तर लोकांना दाखवायची मजाच वेगळी असते. तेव्हा आता सोहमला हसू येत असतं तर अनामिका विचारते की काय झालं. तेव्हा सोहम हसून म्हणतो की मला तर खरंच माहिती नव्हतं तू इतक्या लवकर म्हातारी होशील. तेव्हा आता अनामिका म्हणते की हो मला सुद्धा माहिती आहे, कारण तू कितीही म्हातारा झाला तरी सुद्धा मस्करी करणार मात्र काही सोडणार नाही. आणि परत ती आता सोहू असं म्हणते तर सोहू म्हणतो की चालेल चालेल. तर आता लगेच अनामिका सांगायला सुरुवात करते की अरे जिकडे मी राहते तिकडे सुद्धा असेच एक आजी आणि आजोबा आहे, त्यांचा मुलगा US ला असतो, त्यामुळे मी त्यांची खरंच खूप मदत करते, मला खूप आवडतं त्यांना मदत करताना. पण मी त्यांची जर मदत केली तर ते काही ना काही खाऊ नाहीतर एखादं गिफ्ट तरी मला देतातच. तेव्हा आता सोहम लगेच खुश होतो. सोहम म्हणतो की खरंच आय एम इम्प्रेस, कारण खरंच तू दुसऱ्यांची किती काळजी घेते
होते बरं, नाहीतर म्हणजे अगोदर. तेव्हा आता अनामिका म्हणते की अगोदर म्हणजे काय सोहो, अरे पण मी अगोदर पासून अशीच होते बरं का. तेव्हा आता लगेच सोहो म्हणतो की खरंच मला तुला भेटून अगदी मस्त वाटलं, परंतु काय ग, पण तू मला सोहो कधीपासून म्हणायला लागलीस ग. तेव्हा आता लगेच अनामिका म्हणते की अरे हे बघ सोहू, तू खरंच म्हातारा झाला की काय, म्हणजे विसरायला लागला म्हणून विचारलं. त्यामुळे एकदा तू घरी जा आणि नक्की सर्व काही विचार करून आठवण्याचा प्रयत्न कर, नक्की तुला काहीतरी गोष्टी आठवतीलच. बर आता ते सर्व जाऊन दे, आता नक्की तू कुठे जात होता ते तरी आठवते का तुला. तेव्हा आता सोहमच्या लक्षात येते. सोहम हसतो आणि अरे हो मी एका कामासाठी जात होतो. तेव्हा आता अनामिकेला सुद्धा हसू येतं. तेव्हा सोहम म्हणतो की परंतु आपण मात्र नक्की परत एकदा भेटूयात. तेव्हा लगेच अनामिका म्हणते की बरं नक्की भेटू आणि एकमेकांना बाय करून ते जायला निघतात. परंतु सोहमच्या गाडीची चावी ते त्या टेबलजवळ पडलेली असते, म्हणून अनामिका ती चावी उचलते आणि परत ती सोहमला आवाज देऊन द्यायला येते. सोहम सुद्धा धावतच येतो. तेव्हा मात्र आता ती चावी ही या सोहमच्या हातात देते. तेव्हा सोहमचं लक्ष जाते. सोहम विचारतो की अगं अनामिका पण तुझ्या हाताला लागलेला आहे. अनामिका म्हणते की अरे इट्स ओके, काही नाही, जा बरं, तुला जाण्यासाठी उशीर होतोय. सोहम विचारतो की नक्की ना, नक्की काही नाही ना, आणि चावी दिल्याबद्दल परत तो आता अनामिकेला थँक्यू बोलतो आणि एकमेकांना परत ते बाय करतात. आणि आता परत तो सोहम बाईकवर येऊन बसतो आणि अनामिकेला बाय करतो. तेव्हा आता ती हेल्मेट घालायला या सोहमला खुणावते. सोहम म्हणतो की घालतो घालतो आणि सोहम आता तेथून निघून जातो. तर अनामिका सुद्धा खुश असते. त्यानंतर काजल घरी येते. काजल ही आता थोडीशी नाराज असते. तेव्हा आता संगीता तिला विचारते की काजू अगं अजून काही ऑर्डर सापडले की नाही, आपल्याला किती डबे द्यायचे आहेत. तेव्हा आता संगीता जे काही म्हणत असते तर काजलचं लक्ष नसतं. संगीता परत धावतच काजल जवळ येते आणि काजलला सारखं तेच आठवत असतं की सोहम तिच्याशी न बोलता डायरेक्ट निघून गेला म्हणून. तेव्हा मात्र आता संगीता विचारते की काजल अगं तुझं लक्ष कुठे आहे, मी तुला काय विचारते. तेव्हा काजल फक्त हो आणि असं बोलत असते. संगीता तिला म्हणते की हो काय हो, अगं मी तुला विचारते काय आणि तू बोलते काय. काजल काय झालं बरं सांग बरं. त्यावर आता काजल म्हणते की कुठे काय, काही नाही, मी आलेच. संगीता म्हणते की काय झालं सांग ना. तरी सुद्धा काजल म्हणते की काही नाही, कुठे काय, आलेच मी, म्हणून जरा ती विषय बदलून बाजूला जाते. तेव्हा आता संगीताला टेन्शन येते की नक्की ही सोमरावांचा विचार करते आणि नाही, आता हिने सोमरावांचा विचार करण्या अगोदर हिच्या लग्नाचा विषय मात्र घ्यायला हवा. जेव्हा आता हे बाहेरून येतील तर अगोदर मी यांच्याकडे लग्नाचा विषय काढतेच आणि आता तर हा व्यवसाय सुरू राहील, कर्ज सुद्धा फेटेल आणि ह्या पोरीच्या मनाचा सुद्धा विचार करायला हवा. तेव्हा सोम आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्यानंतर सुद्धा तिला सारखं सारखं तेच आठवत असतं. सोम तिच्याशी असा न बोलता का निघून गेला असेल, तो तिच्याशी असा का वागत असेल, आपण त्याच्या समोरून गेलो तरी सुद्धा त्याने ओळख दाखवली नाही, तो कारण का असं काय झालं असेल की माझ्याशी असं वागत असेल, की नक्की त्याच्या मनामध्ये काही असं वेगळं सुरू असेल. म्हणून आता काजलला खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे सोहम सुद्धा टेन्शन मध्येच असतो आणि तेवढ्या सोहमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि तो अनामिकाचा मेसेज असतो. अनामिका म्हणते की अरे आत्ताच भेट झाली आपली, परंतु मी नंबर घेण्यासाठी मात्र विसरले, म्हणून मी तुझा नंबर सोशल मीडियावरून तुझा नंबर शोधून काढला आणि आता तर मी कोल्हापूरमध्येच असते आणि त्यानिमित्ताने मात्र जुन्या मित्रांबरोबर भेटीगाठी होती आणि कोणीतरी म्हटलं होतं की जुनं ते सोनं असतं, त्यामुळे प्लीज तुझा नंबर देऊ शकशील का. तेव्हा आता हे सर्व मेसेज वाचून सोहमला हसू येतो. सोहम मनात म्हणतो की ही आहे अजून तशीच आहे, म्हणून तो लगेच आपला जो काही नंबर आहे तिला पाठवतो. त्यानंतर आता इकडे जे काही राहुलने प्लॅन केलेला असतो आणि नयनाचा जो काही प्लॅन असतो तो ऐकून त्याने हा प्लॅन अगदी नयनाच्या प्लॅननुसार तो चाललेला असतो. तेव्हा तो लगेच हे सर्व काही प्लॅन अगदी वर्क होते हे पाहून खुश होतो आणि वाव नयना तू सुद्धा इतकं हुशार असतील हे मला माहिती नव्हतं. मला तर असे वाटते की नयना तुझे दोन्ही प्लॅन वर्क होतील, पण आजकाल मात्र ह्या नयनाचे आणि माझे विचार जरा जुळतात. त्यानंतर आता तेवढ्यात अद्वैतला कॉल येतो आणि अद्वैत राहुलच्या शेजारून अगदी बोलत जात असतो की तुम्ही काम सुरू कसे केले आणि माझ्यापर्यंत हे काही पोहोचलेले नाही, म्हणून आता अद्वैतला ते कॉल यायला सुरुवात होते. राहुलच्या प्लॅननुसार सगळं काही अगदी व्यवस्थित होत असतं. तेव्हा आता राहुल ते सर्व अद्वैतचं बोलणं ऐकून मनात म्हणतो की चला आता हे काम सुद्धा पूर्ण झालेले दिसते. त्यामुळे राहुल अशीच एक एक यशाची पायरीवर चढत जायचं, आता मात्र हार मानायची नाही. तेव्हा आता अद्वैत हा अगदी आपल्या केबिन मध्ये येतो आणि तो आता प्रीतीला आवाज देतो आणि फोनवर बोलत असतो की मला कोणत्याही आता ह्या आणि तो वर्मा गोल्डचा त्या
राहुलच्या माणसाचा फोन असतो आणि त्यांनी बरोबर आता कलाला यात गुंतवलेलं असतं. तर अद्वैत त्यांना सांगत असतो की हे बघा, मला कोणतीही माहिती नाही, मला अगोदर सर्व काही डिटेल्स चेक करून द्या आणि जे काही आहे ते सर्व माहिती काढून घेऊन द्या, मग मी तुम्हाला कळवतो आणि फोन करतो. सगळं काही रेकॉर्ड चेक करून झाल्यानंतर आपण बोलूयात. एक सेकंड फक्त होल्ड करा. आणि तो आता अद्वैत फोन होल्डवर ठेवतो आणि प्रीतीला विचारतो, मला एक गोष्ट सांग की वर्मा गोल्ड वाल्यांना आपण फायनल डिझाईन पाठवल्यात का? तेव्हा आता प्रीती म्हणते की नाही सर, अजून काही फायनल नाही झालेलं. आणि तेव्हा मात्र रोहिणी, राहुल आणि सरोज हे तिघेही आता रूम त्या कॅबिन मध्ये आलेले असतात आणि हे सर्व ते अद्वैतचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा आता लगेच अद्वैत आता त्या वर्मा गोल्ड वाल्या त्या माणसाला म्हणत असतो की अजून काही फायनल झालेलं नाही आणि तुम्ही तर सांगतात की ऍडव्हान्स पेमेंट दिलं म्हणून. अजून आपल्या डिझाईनच्या सुद्धा मीटिंग झालेल्या नाही, त्यामुळे तुम्ही एकदा प्लीज नीट व्यवस्थित रेकॉर्ड चेक करा आणि परत मला कॉल करा. यस प्लीज एकदा तरी करा. म्हणून आता अद्वैत खूप चिडतो आणि फोन ठेवतो. तेव्हा आता राहुल आणि रोहिणी एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा मात्र आता सरोज ह्या दोघांकडे पाहत असते आणि अद्वैतकडे सुद्धा. तेव्हा रोहिणी आणि राहुल तर मात्र अगदी खुश असतात, त्यांचा प्लॅन आता वर्क होतोय म्हणून. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता राहुल मुद्दाम त्या वर्मा गोल्ड वाल्यांना फोन करतो आणि लगेच मुद्दाम अद्वैत समोर असं बोलत असतो की काय काय सांगता तुम्ही, पेमेंट केले म्हणून? असे म्हणत होते की ते इथे आले होते आणि सगळे काही पैसे त्यांनी कलाला दिले. तेव्हा मात्र आता अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत लगेच आता घरी येतो आणि घरी आल्यानंतर मात्र कलाला तो विचारतो की खरे खरे आणि कला बाहेर येते. तेव्हा मात्र आता सगळेजण एकत्र आलेले असतात आणि अद्वैत सर्वांसमोर आता कलाला विचारतो की तू वर्मा गोल्ड वाल्यांकडून पैसे घेतलेत का? तेव्हा कला म्हणते की हो, त्यांनी मला जे पैसे दिले होते ते पैसे मी घेतले आणि तुला त्याबद्दल सांगणारच होते. तेव्हा आता अद्वैत भयंकर चिडलेला असतो, कधी आणि काय, आणि कलाला सुद्धा आता याबद्दल माहिती नसते. अद्वैत तर भयंकर चिडतो. मग कला आता या सर्वातून अगदी हा प्लॅन कसा अगदी राहुल आणि रोहिणी या दोघांच्या तोंडावर मारते आणि यामधून आपली जी काही सुटका कशी करून घेते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.